राष्ट्रीय महिला आयोग आज चौकशीसाठी नाशिकमध्ये येत आहे। TCS कंपनीतील लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास केला जाणार आहे। पीडितांच्या तक्रारी थेट ऐकून त्याची नोंद केली जाईल। स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून या संदर्भातली माहिती घेतली जाईल। SIT तपासाची प्रगती महिला आयोगाकडून तपासली जाणार आहे, तर अहवाल केंद्र सरकारला सादर होण्याची शक्यता आहे। आयोगाच्या चौकशीनं या प्रकरणाला नवं वळण मिळतं का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून। किरण, कस्तुरी, आजच्या दिवशी राष्ट्रीय महिला आयोगाचं जे पथक आहे ते नाशिकमध्ये येत आहे, ज्यामध्ये माजी न्यायाधीश असतील, त्यासोबतच माजी DGP असतील आणि अन्य 4 अशांचं हे पथक जे आहे ते नाशिकमध्ये येत आहे। ज्या ठिकाणी हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे त्यासह नाशिकमधील स्थानिक प्रशासनासोबत ही बैठक देखील घेणार आहेत आणि या संपूर्ण पथकाच्या माध्यमातून जो अहवाल तयार केला जाणार आहे तो केंद्राला दिला जाणार आहे। एकूणच जर बघितलं तर महिला अत्याचाराच्या अनुषंगाने केला जाणारा हा जो तपास आहे तो अधिक महत्त्वाचा मानला जातोय आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर पथकाला नेमक्या कोणत्या बाबी आढळून येतात, कोणत्या अँगलनी तपास केला जातो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच किरण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।